महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। बीड लोकसभा मतदारसंघात यंदा चांगलीच चुरस वाढली असून निवडणुकीत जातीय रंग दिसून येत आहे। उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांचे केंद्रस्थान असल्याने बीड जिल्ह्यात मराठा समाजही निवडणूक प्रक्रियेत सक्रिय झाला आहे। बीडमध्ये पंकजा मुंडेंना महाविकास आघाडीच्या बजरंग सोनवणेचे आव्हान असून वंचित बहुजन आघाडीनेही येथील मतदारसंघात उमेदवार दिला आहे। त्यामुळे येथील निवडणूक तिरंगी होत असली तरीही थेट लढत पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्यातच असणार आहे। मात्र बीडमध्ये जरांगे पॅटर्न ही लक्षवेधी आहे। त्यातच जरांगे यांनी मराठा आरक्षण देणाऱ्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले होते। आता वंचितच्या उमेदवाराने थेट स्टॅम्प पेपरवरच आरक्षणाबाबत लिहून दिले आहे। बीड लोकसभा निवडणुकीचा प्रचार आज अंतिम टप्प्यात आला असून सायंकाळी 6 वाजता येथील प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत। त्यामुळे पंकजा मुंडेंसाठी आज स्वतः उदयनराजे भोसले व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची परळीत सभा पार पडली, तर शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत बजरंग सोनवणेंच्या प्रचारासाठी सभा होत आहे। त्यातच वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने नवा ट्विस्ट निर्माण केला आहे। वंचितच्या उमेदवाराने थेट बॉन्ड पेपरवरच आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करणारे शपथपत्र तयार केले असून ते प्रसिद्धही करण्यात आले। विशेष म्हणजे हे शपथपत्र मनोज जरांगे पाटील यांना सादर करण्यात येणार असल्याचेही उमेदवाराने स्पष्ट केले आहे। बीड लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे यांनी मराठा धनगर आणि मुस्लिम समाजाबाबतच्या आरक्षणाची हमी थेट बॉन्डवर लिहून जाहीर केली आहे। मनोज जरांगे पाटील यांनी जो उमेदवार आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करेल त्याच्या पाठीशी मराठा समाज उभा राहील असे म्हटले होते। त्यानंतर आता वंचितचे उमेदवार अशोक हिंगे पाटील यांनी आपली भूमिका बॉन्डवर लिहून देत स्पष्ट केली आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट वसंत सोनवणे, बीड। नमस्कार, मी अशोक सुखदेवराव हिंगे पाटील बीड लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं निवडणूक लढवत आहे। माझ्या प्रचारासाठी सध्या बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये सत्ता परिवर्तन महासभेचं दिनांक 8 मे रोजी पारसनगरी माने कॉम्प्लेक्स येथे आयोजन केलेलं आहे। या सभेला सध्या बाळासाहेब आंबेडकर, प्रदेश उपाध्यक्ष फारुखभाई अहमद, प्रदेश उपाध्यक्ष सरोजीजी बनसोडे आदी मान्यवर या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत। तरी बीड शहरातील, बीड जिल्ह्यातील सर्व मतदार बंधू आणि भगिनी, वंचित बहुजन आघाडीचे सर्व जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशा प्रकारची मी विनंती करतो। जय शिवराय, जय भीम। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।